नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. माझं नाव आहे शुभम. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की स्टॉक मार्केटला ऑपरेट कोण करत असतात. स्टॉक मार्केटमध्ये ज्या काही मुवमेंट असतात त्या कशा प्रकारे होतात. आज जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जो ऑपरेटर आहे तो जर समजलाच म्हणजेच तुम्ही 100% एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की ज्या स्टॉक मार्केटमध्ये ज्या मुवमेंट असतात त्या कशा प्रकारे तयार होतात, म्हणजे स्टॉक मार्केटला ऑपरेट करणारा कोण असतो आणि तो कशा प्रकारे ऑपरेट करत असतो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जेव्हा आपण स्टॉक मार्केटचं ज्यावेळेस चार्ट बघत असतो त्यावेळेस त्यामध्ये अचानक म्हणजेच मार्केट साईडवेज असतं आणि अचानकच मोठमोठ्याल्या कॅन्डल तयार होतात. तर त्या कॅन्डल कशा प्रकारे तयार होतात, त्याच्या मागचं काय रिझन आहे. तर मित्रांनो, ते जे कॅन्डल तयार होत असतात त्यामागे एक ऑपरेटर असतो आणि तो ऑपरेटर कोणी नसतो, तो आपल्यासारखाच एक माणूस असतो. तो म्हणजे एक प्रोफेशनल ट्रेडर असतो जो जास्त हजारो लाखो क्वांटिटीनं ट्रेड करत असतो आणि त्यामुळे मार्केटमध्ये अशा प्रकारे मुवमेंट होत असतात. म्हणजे जर आता सध्या 1-2 लॉटने 3 लॉटने 10 लॉटने ट्रेडिंग करतोय, तर मार्केटमध्ये ते 10 किंवा 1 लॉट 2 लॉट हे फक्त साईडवेज चालण्याचं काम करतात. म्हणजे याच्यामध्ये आपण ज्यावेळेस 10 ते 12 क्वांटिटी लॉटने एंट्री घेत असतो मार्केटमध्ये, ते फक्त एक 10 ते 5 ते 10 पॉईंट हलवू शकतं मार्केटला. पण तो जो मोठा प्रोफेशनल ट्रेडर असतो तो लाखो हजारो क्वांटिटीने ट्रेड करत असतो. त्यामध्ये त्याने जर लाखो हजारोने जर ट्रेड केला क्वांटिटीने लॉटने, त्यावेळेस मार्केटमध्ये खूप मोठमोठ्याल्या कॅन्डल तयार होतात. आणि जर नॉर्मल रिटेलर जे बिगिनर ट्रेडर असतात त्यांनी जर ट्रेड केला तर त्यामध्ये खूप छोट्या जे मुवमेंट असतात ते होत असतात. म्हणजेच आपण एक प्रकारचं असं समजू की ज्या साईडवेज असतात, साईडवेजमध्ये मार्केट एकाच लाईनमध्ये खाली जातं वर जातं, खाली जातं वर जातं, ह्या ज्या गोष्टी होत असतात ह्या फक्त रिटेलर ट्रेडर करत असतात. कारण यांच्याकडून जे कमी लॉट साईज असल्यामुळे यांच्याकडून जे मार्केट जे असतं ते कमी हलवलं जातं. आणि जर मार्केटमध्ये ज्यावेळेस स्पाईक येते किंवा मोठमोठ्या कॅन्डल तयार होतात, त्यामध्ये जो असतो तो एक मोठा प्रोफेशनल ट्रेडर असतो जो लाखो हजारो क्वांटिटीना ट्रेड घेतो. त्यावेळेस मार्केटमध्ये खूप मोठमोठ्याल्या कॅन्डल तयार होतात. म्हणजे आपल्याला जर प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं असेल तर आपल्याला जो मोठा प्रोफेशनल ट्रेडर आहे त्याच्या मागे चालावे लागेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्याच्या मागे ज्यावेळेस सपोर्ट ब्रेकआउट होईल किंवा रेजिस्टन्स ब्रेकआउट होईल, म्हणजेच असं समजायचं आहे तुम्हाला की मोठा प्रोफेशनल ट्रेडरची आता एंट्री झालेली आहे. तर चार्टमध्ये पाहूया कशा प्रकारे प्रोफेशनल ट्रेड ज्यावेळेस एंट्री घेतो त्यावेळेस कॅन्डल तयार होतात. तर मित्रांनो, ते स्क्रीनवरती पाहू शकता जे मोठमोठाले प्रोफेशनल ट्रेडर आहे ते कशा प्रकारे मार्केटला ऑपरेट करतात. तर वरच्या साईडला जो रेजिस्टन्स आहे तिथून जो मोठा ट्रेडर आहे त्यांनी क्वांटिटी सेल केली, भरपूर सारी क्वांटिटी सेल केल्यामुळे मार्केट थोडंसं खाली आलं. खाली आल्याच्या नंतर मार्केटमध्ये त्यांनी एक्झिट केलं इथे या लाईनला. आणि इथे जो बॉक्स दिसतोय बॉक्समध्ये मग आपल्यासारखे जे छोटे ट्रेडर असतात त्यांनी 1 लॉट 2 लॉट 10 लॉट अशा प्रकारे बाईंग सेलिंग केलेली असती. त्यामध्ये थोडंसं झोन तयार होतं जिथे साईडवेज झोन तयार होतं. आणि ज्यावेळेस इथे साईडवेज जी झोन आहे वरच्या ट्रेंड लाईनला जी निळ्या ग्रीन कलरमध्ये दिसते त्या ट्रेंड लाईनना ब्रेकआउट केलं. तर ब्रेकआउट केल्याच्या नंतर ही जी कॅन्डल दिसते ग्रीन कलरमध्ये ही मोठी तयार झाली या कॅन्डलपेक्षा. तर कशामुळे, कारण इथे एक कॉल साईडला जो मोठा ट्रेडर होता प्रोफेशनल त्याने एंट्री केली, म्हणजेच त्याने मार्केटला ऑपरेट केले आणि कॉल साईडला घेऊन गेला. तर अशा प्रकारे मार्केटला जो मोठा प्रोफेशनल ट्रेडर असतात तो ऑपरेट करत असतात. आणि ऑपरेट केल्याच्या नंतर आपल्याला पण त्याच्यासोबत एंट्री करायची असते, कारण आपण जर मोठा जो ऑपरेटर ट्रेडर असतो प्रोफेशनल त्याच्यासोबत जर एंट्री केली तर आपण प्रॉफिटमध्ये राहू शकतो. तर इथे एंट्री करण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला खाली एक सपोर्ट मार्क करून घ्यायचा आहे आणि वरची एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायची जिथे मार्केट साईडवेज चालत आहे. तर आपल्याला इथे एक सपोर्ट ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि वरती एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायची, किंवा तुम्ही असा एक बॉक्स पण ड्रॉ करू शकता. आणि ज्या साईडला मार्केट ट्रेंड लाईन ब्रेकआउट करेल त्या साईडला तुम्हाला त्या कॅन्डलला बराबर एंट्री घ्यायची आहे. म्हणजेच तुम्ही एक जो मार्केटचा ऑपरेटर आहे प्रोफेशनल ट्रेडर त्याच्यासोबत एंट्री घेऊ शकता आणि प्रॉफिटमध्ये राहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही इकडे पण पाहू शकता जे मागच्या साईडला आहे. इथे पण जे प्रोफेशनल ट्रेडर आहेत त्यांनी इथे कसं केलेलं आहे, म्हणजे आपल्यासारखी जे रिटेल ट्रेडने इथे बाईंग सेलिंग केली, मार्केट साईडवेज राहिलं. आणि ही जी ट्रेंड लाईन बघताय तुम्ही वरच्या साईडला, या ट्रेंड लाईनने ब्रेकआउट केला आहे. म्हणजे इथे ही जी कॅन्डल आहे केवढी कॅन्डल तयार झाली आहे, मागच्या कॅन्डलवरता मोठी कॅन्डल तयार झाली ग्रीन कलरमध्ये. तर ही कॅन्डल याच्यामुळेच तयार झाली. हिच्यामध्ये जो मोठा प्रोफेशनल ट्रेडर होता तो जास्त क्वांटिटीने लॉटने इथे बाईंग केली त्याने आणि मार्केट कॉल साईडला गेलं आहे. तर त्याच्यासोबत ज्यांनी पण एंट्री केली असेल ती प्रॉफिटमध्ये असतील आणि जे मार्केटच्या विरुद्ध चालले, ऑपरेटरच्या विरुद्ध चालले, त्यांना लॉस झाला असेल.
तर मित्रांनो, तुम्हाला आता समजलं असेल की मोठाले जे प्रोफेशनल ट्रेडर असतात ते कशाप्रकारे मार्केटला ऑपरेट करत असतात, मार्केटमध्ये ज्या मूवमेंट असतात त्या कशाप्रकारे ते करत असतात. आपण जर त्यांच्यासोबत जर बाय एंट्री एक्झिट प्रोफेशनल ट्रेडरसोबत जर राहिलो, त्यांच्या पाठीमागे राहिलो, तर बरोबर आपण एक प्रोफेशनल ट्रेडर बनू शकतात. कारण तेच मार्केटला हलवतात खूप मोठमोठ्या लॉट साईजने क्वांटिटीने, आणि आपल्या जो लॉट साईज क्वांटिटी कमी असल्यामुळे मार्केटमध्ये आपण जास्त मूवमेंट आणू शकत नाही. पण आपल्याला जर अशा प्रकारे प्रॉफिट काढायचा असेल तर जो मोठा प्रोफेशनल ट्रेडर आहे त्याच्यासोबतच राहावं लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तशाच प्रकारे आपल्या या चॅनलवरती शेअर मार्केटविषयी संपूर्ण माहिती हळूहळू येत आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.